मित्रहो, मौजे गोगदळ, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथून मी श्रीरंग मस्के बोलत आहे। निसर्गानं माणसाला जगण्यासाठी सौंदर्य दिलेलं आहे, कारण माणसाला जगण्यासाठी खरी ऑक्सिजनची गरज आहे आणि या ऑक्सिजनवरच माणूस जगत असतो। मौजे गोगदळ येथील कित्येक वर्षापासून म्हणण्यापेक्षा जवळपास 200 ते 250 वर्षे वयाचं चिंचेचं झाड, जे की गोगदळची शान म्हणायला हरकत नाही, असं हे वयोवृद्ध झाड कालच्या वादळामध्ये चक्रीवादळ भुईसपाट झालं आणि हे खरी गावची शान, म्हणजेच माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजन देणारं झाड, मायेची सावली हरवलेली आहे। जसं माय लेकराला उदरामध्ये घेते, पदरात घेते, तसं हे झाड पदरामध्ये घेणारं आमच्यापासून कालच्या वादळामध्ये हरवलेलं आहे आणि ही खरी गावची शान कालच्या वादळानं आमच्यापासून दूर केलेला आहे। जवळपास 250 वर्षापासून गावाला मायेची छाया देणारे झाड होतं आणि हे झाड गावापासून म्हणजे आम्हाला दूर केलेलं आहे। खरं तर राष्ट्रीय पातळीवर सुद्धा, जागतिक पातळीवर सुद्धा वृक्ष लागवड केली पाहिजे। वृक्ष लागवड केल्याशिवाय निसर्गाचं संतुलन कायम राहत नाही। अवेळी पाऊस पडणे, निसर्गाचं संतुलन केवळ झाडामुळं बिघडलेलं आहे असं आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा जाहीर झालेलं आहे आणि प्रत्येक देशाला हे जे काही असंतुलन बिघडलेलं आहे, म्हणजेच ऑक्सिजन कमी होत चाललेलं आहे, हे राष्ट्रीय पातळीवर सुद्धा ठरलेलं आहे। झाडं लावले पाहिजेत हे सगळ्यांना ठरवलेलं आहे, परंतु हे जे काही कित्येक डोईपासून झाड असलेलं कालच्या वादळामध्ये भुईसपाट झालेलं आहे। तुम्ही बघताल हो का हे झाड किती जुनं आहे आणि विशेषतः गेल्या 1-2 वर्षाखाली जे कोरोनासारखं संकट आलं देशावर, जागतिक पातळीवर सुद्धा कोरोनासारखं संकट आलं, तसल्या संकटामध्ये सुद्धा गोगदळमध्ये कोरोनाचं एक सुद्धा पेशंट म्हणजे कोरोना एका सुद्धा व्यक्तीला झाला नाही। कित्येक वेळेस लोक गावातले ह्या झाडाखाली येऊन बसायचे, ह्या झाडाखाली बसल्याशिवाय प्रत्येक माणसाला समाधान सुद्धा वाटायचं नाही आणि गावाची ओळख गोगदळ म्हणलं अर्थातच देवदळ, लोक बरेच संभ्रमात पडते। हागदळ गोगदळ म्हणलं की हागदळ कोणतं गोगदळ कोणतं हे सुद्धा माहिती लोकाला होत नव्हतं, परंतु हे झाड फक्त चिंचेचं झाड आहे का, त्या चिंचेच्या झाडामुळं गावाची ओळख होती आणि हे झाड आज कालच्या वादळामध्ये भुईसपाट झालेला आहे। तुम्ही बघताल ह्याचं वय किती असेल काय नाही तुम्हाला या फोटोवरून लक्षात येईल। हे तुम्हाला फक्त एवढ्यासाठी सांगायचं आहे की माणसाच्या जीवनामध्ये वृक्ष लागवड किती महत्त्वाची आहे, वृक्ष लागवड प्रत्येकानं करणं किती गरजेचं आहे, कारण अन्न पाणी एखाद्या वेळेस अन्न पाणी नाही भेटलं बी तर चालतंय, परंतु माणसाला फक्त ऑक्सिजनची गरज आहे।
एक सेकंद जरी माणसाचं नाक दाबून धरलं तर माणूस जगू शकत नाही, कारण अत्यंत ऑक्सिजनची गरज आहे. आज तुम्ही बघताल हो का गावातली माणसं, तुम्ही बघायला हो का आज काल वादळ झाल्यापासून, झाड पडल्यापासून अक्षरशः गावातली सगळी माणसं या झाडाच्या भोवती फिरत आहेत. कारण ही एवढी शान ह्या गावाची होती. कारण एखाद्या वेळेस माणूस सुद्धा गावातलं वारलं तर माणसं जसे जमा होते तसं गावातली माणसं इथं कालपासून ह्या झाडाच्या भोवती फिरत आहेत आणि ही अख्ख्या गावाची शान होती. मित्र हो का, हे गावातले आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी, रुक्माजी मदेवाड, रामराव आमुगे, बापूराव आमुगे, तसेच आमच्या सरपंचबाई पारुताई सुरनर, तसेच वयोवर्ग नरसिंग वाघमारे, रामकिशोर सुरनर आणि इतर सगळा आपल्या गावातला परिवार आहे. दादा, गाव आपलं झाड किती वर्षाचं असेल जवळपास? हे 250 वर्षे. म्हणजे तुम्हाला जसं कळतंय तसं हे झाड असंच आहे. आणि आपल्या गावाचं हे शान होती का? होती. कारण गुगदळ म्हणलं की चिचचं झाड असं वळख चिचच्या झाड वळख होती. बरं दादा, तुम्हाला कळते तेव्हापासून असंच झाड का? आमच्या आधीपासून आहे ती. म्हणजे तुमच्या आधीपासून तसंच. आणि कसलंही वारं आलं तर पडलं नाही, पण कालच्या वादळामध्ये पडलं. तेव्हापासून आपल्याला हे चिंता लागलेली आहे की बाबा आपल्या गावचं शान गेली. असंच झालंय का? बरं, आपल्या जीवनामध्ये झाड महत्वाचं आहे हे आपल्या सगळ्या लक्षात आलेलं आहे. झाड लावणं हे महत्वाचं आहे.